उमेदवार महादेव जानकर विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय जाधव अशी थेट लढत इथं होतीये। दरम्यान परभणीमध्ये सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी देखील दिसतेय। इथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। परभणी लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदानाला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर ज्यांचं पहिलं मतदान आहे ते पहिलं मतदान असेल, तरुण असतील, वृद्ध असतील, या सर्वांनी आता मतदानाचा हक्क जो आहे तो परभणीत बजावलेला आहे। आपण काही प्रतिक्रिया घेऊयात। काय मित्रा, तुझं पहिलं मतदान होतं का? हो, माझं पहिलं मतदान होतं हे लोकसभेसाठीचं। तर मतदान केलेलं आहे। परभणीकरांना ज्या प्रकारे विकास पाहिजे होता त्या प्रकारे भरपूर जणांना जेवढे माझ्या ओळखीतले आहेत तर त्यांच्यामध्ये तरी तेवढी पसंती नाहीये की विकास झालेला आहे। त्याच्यामुळे भरपूर लोकांना बदल हा अपेक्षित आहे। 10 वर्ष मोदी सरकार जे होतं त्या 10 वर्षामध्ये सर्वसामान्य शेतकरी हा गंजल्या पिसल्या गेलेला आहे, परेशान आहे। मग कुठेतरी बदल व्हावा या उद्देशानं या नवीन वर्षात 2024 मध्ये निश्चित बदल होईल आणि मोदी घरी बसतील ही आम्हाला अपेक्षा आहे। परभणीचा विकास झाला नाही, विकास व्हावा अशा अपेक्षेने वाटचाल करत आहोत। कारण प्रत्येकाने मतदान करावं, आपलं हे हक्क बजावावं, चुकू नये हे असे आम्हाला सर्वांना सांगायचं आहे। परभणीचा विकास व्हावा हेच डोळ्यासमोर आहे आमच्या। परभणीचा विकास, लोकशाहीचं हे जे पर्व आहे हे देशाचं आपल्या नाव उज्ज्वल करण्यासाठी म्हणून हा जो आपला लोकशाहीचा पर्व आहे याचं सगळ्यांनी मतदान करावं व आपला देश हा परमोच्च स्थानी असावा, जिथं आपल्या देशाकडे कोणाची उलटी नजर करून पाहण्याची हिंमत होऊ नये यासाठी लोकशाही पर्वामध्ये वोटिंग होणं आवश्यक आहे। प्रत्येक नागरिकांनी आपलं मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे व देशाला परमोच्च स्थानी नेण्यासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे। धन्यवाद। तर बघितलं तर विकास आहे, त्याचबरोबर काही केंद्र सरकारवरचा रोष आहे, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून परभणीत काही मतदारांनी जे आहे तो मतदानाला हक्क जो आहे तो बजावलेला आहे। कॅमेरा पर्सन धनंजय दारुटेसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सुद्धा मतदान केले।